जे मी आज बोलले की नशिबात लिहिलेलं जर असेल तर ते आपल्याला आज आणि उद्या मिळतं. तर ते आता जे माझं माझ्या घरच्यांवर प्रेम आहे, मी माझ्या घरच्यांसाठी काहीही करू शकते. जसं की वृंदा पण आहे, त्याला 1 महिना लागू देत, 1 वर्ष लागू देत, 10 वर्ष लागू देत, जोपर्यंत मोहन सापडत नाही तोपर्यंत वृंदा हार मानणार नाही. ती आजपर्यंत मला कधी म्हणाली नव्हती की स्वाती किती दिवस हेच करणार आहेस, तू लीड कर कधीतरी, मला तुला लीड होताना बघायचंय. कधीच नाही, तिने हे प्रेशरच दिलं नाही. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलिचक्कर रिजनल मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी आहे सौभाग्यवती वृंदा मोहन ह्या मालिकेची लीड स्वाती. सर्वात आधी तर कशी आहेस? मी एकदम छान मस्त. कशी वाटतेय? खूप छान आणि खूप सुंदर दिसतेस. आज तुझा लुक आम्ही प्रोमो मध्ये पण बघितला आणि 3 प्रोमो बाहेर आले आणि तिन्ही प्रोमो खूप छान आहेत. थ्रिल आहे, सस्पेन्स आहे, कुठे ना कुठे हॉरर कॉन्सेप्ट पण दिसतोय. तुझ्या काय भावना आहेत ह्याच्याबद्दल? माझा पहिलाच लीड शो आहे, त्यामुळे मी जेवढी खुश आहे ना, मी तेवढी नर्वस आणि कॉन्शियस पण आहे. कारण खूप मोठी जबाबदारी असते एखाद्या शोचं लीड करणं म्हणजे. त्यामुळे सगळं बळ एकवटून मी कामाला तर लागली आहे. आता तुम्हीच सगळे बघून तुमच्या प्रतिसादावर ठरेल की माझे कष्ट ते फळाला आलेत की नाही. हो, आता प्रोमो बघून तर खूपच मजा आली आहे, फार छान पण वाटले आहेत. पण जसं तू म्हणलीस की पहिली मालिका आहे आणि पहिलीच मालिका एकदम वेगळं पात्र आहे तुझं, तर त्याबद्दल काय सांगशील? त्या एक्सपिरियन्स बद्दल काय सांगशील? पहिलं तर थँक गॉड, म्हणजे मला असं वाटतं मी किती लकी आहे ना की जनरली खूप एक्सपिरियन्स झाल्यानंतर काहीतरी वेगळं करायला मिळतं. माझा पहिलाच लीड शो आहे आणि मला काहीतरी वेगळा शो करायला मिळतोय. त्यात माझ्या स्वतः स्वाती म्हणून पण खूप चॅलेंजेस आहेत. म्हणजे काही गोष्टी ज्या स्वाती म्हणून कधीच केल्या नसतात त्या वृंदा म्हणून मला अनुभवायला मिळतात. त्यामुळे मला तर फार मजा येते. मी माझं 100% देतेय, तुम्ही तुमचं 100% द्या आता. राईट. आणि तू आतमध्ये पण आम्हाला सांगितलंस की ऑडिशन कसं झालं आणि कशा प्रकारे तू इकडे आलीस. पण जेव्हा तू स्क्रिप्ट वाचलीस फर्स्ट टाइम, तेव्हा फर्स्ट थॉट तुझ्या डोक्यात काय आला? एवढी युनिक आहे जेव्हा ऑडिशनची स्क्रिप्ट होती ना, तेव्हाच मला असं झालेलं की या ऑडिशनच्या स्क्रिप्ट मध्येच इतके व्हेरिएशन्स होते. तर मला असं झालं, अरे काहीतरी इंटरेस्टिंग पात्र आहे हे टिपिकल सून रडते आणि मग चला मी काहीतरी करते असं नाहीये. त्या ऑडिशनच्या स्क्रिप्ट मध्ये इतके व्हेरिएशन्स होते. त्यांची जे व्हिज्युअल्स होते, वृंदाची जी काही मोहनसाठीची धडपड अशी ऑडिशनची स्क्रिप्ट होती. त्यात मला असं लक्षात आलं की हे व्हायला पाहिजे. पण आपण अशा कितीच ऑडिशन देतो, लुक टेस्ट देतो, आपण मॉक शूट सुद्धा करतो, पण नेहमी तिथपर्यंत पोहोचत नाही. जे मी आज बोलले की नशिबात लिहिलेलं जर असेल तर ते आपल्याला आज आणि उद्या मिळतं. तर ते आता आलंय पदरात, तर मी ते पूर्णपणे प्रयत्न करेल पार करण्याचा. राईट. आणि स्वाती आणि वृंदा हे 2 व्यक्ती किती वेगळे वेगळे आहेत. म्हणजे तू आता रिअल लाईफ मध्ये किती कनेक्ट करू शकतेस वृंदाशी? मी जसं म्हणाले स्वातीला वृंदाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. पण मला कुठेतरी वृंदामध्ये वृंदा म्हणजे मी असं म्हणत नाही की मला पूर्ण कळाली आहे वृंदा. कॅरेक्टर शोधायला सापडायला अजून वेळ जाणार आहे, तेवढा वेळ मी घेईल. आणि पण मला असं वाटतं की मला थोडं सोपं जात आहे वृंदा कनेक्ट करायला, कारण मी आहे कुठेतरी वृंदासारखी. म्हणजे माझं माझ्या घरच्यांवर प्रेम आहे, मी माझ्या घरच्यांसाठी काहीही करू शकते जसं की वृंदा पण आहे. पण वृंदात जी हिंमत आहे, जी ती हिंमत सोडतच नाहीये. कदाचित स्वातीमध्ये तेवढी हिंमत नाहीये, पण मी खूप शुअर आहे की या सिरियल नंतर स्वातीत पण ती हिंमत येईल. राईट. पुढे आम्हाला काय अजून वेगळं पाहायला मिळणार? म्हणजे आता तर स्टार्टिंगच आहे प्रोमो मध्ये जेवढं दाखवलं, पण पुढे मोहन आणि वृंदाचं काय पुढे आम्हाला दिसेल बघायला? हेच की वृंदा कशी मोहनला शोधतीये, ती कधीच हार मानणार नाहीये. मग त्याला 1 महिना लागू देत, 1 वर्ष लागू देत, 10 वर्ष लागू देत, जोपर्यंत मोहन सापडत नाही तोपर्यंत वृंदा हार मानणार नाहीये. सो तुझी पहिली मालिका, तेच आपण सस्पेन्स आणि थ्रिल आहे हे म्हणलो, तर एक सस्पेन्स आणि थ्रिल करताना आणि पहिलीच मालिका अशी करताना सन मराठीवरती एक दर्पण येतं आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी पण असते, तर ते तू कसं टॅकल केलंस? टॅकल केलंच नाही मी, ते अजून करतेय. कारण अजून लॉन्च नाही झाला शो, नवीन सगळं सुरू आहे. आत्ताच शो आम्ही शूट करायला घेतला, त्यामुळे ऑब्व्हियसली लीड करते. खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी हळूहळू शिकतेय. देवाच्या दयाने माझ्याकडे इतकी चांगली लोक आहेत आजूबाजूला. अजय सर, माझा को ऍक्टर संग्राम आणि सगळेच सिनियर ऍक्टर्स आहेत आजूबाजूला. आणि ते सगळे सुईताताई, परीताई, सगळे स्नेहाताई, ते सगळे मला इतकं सांभाळून घेतात. कारण त्यांना सगळ्यांना माहितीये की नवीन आहे, लहान आहे, तर ते खूप छान सांभाळून घेतात. त्यांच्याकडनं मुळात मला शिकायला मिळतंय काही. त्यामुळे टॅकल केलेलं नाहीये, मी टॅकल करायला शिकते, हळूहळू शिकते. आणि खूपच छान होणार आहे ही सिरियल सुद्धा. पण तुझा फर्स्ट डे सेटवरती कसा होता? किती वेलकमिंग होता फर्स्ट डेचं सांगशील तर?
फर्स्ट डे खरं बघायला गेलं तर कुठलंच कॅरेक्टर नव्हतं. मोहन तर आपण रिव्हील करत नाही त्यामुळे मोहनही नव्हता. मी एकटीच होते आर्टिस्ट. बाकी सगळे क्रू मेंबर अजय सर आणि जे काही आपले क्रू वाली लोक आहेत ती, त्यामुळे कोणीच नव्हतं सांगायला करायला. मी फक्त अजय सरांच्या भरोसावर होते. ते सांगेल त्याच्या, ते म्हणाले उठ तर उठायचं, ते म्हणाले बस तर बसायचंय. ऑब्व्हियसली पहिला दिवस होता, खूप कॉन्शियस होते. हळूहळू कॅरेक्टर इन होत गेले, मग ते कम्फर्टेबल करून द्यायला लागले. सगळ्यात जास्त तर थँक्यू संग्रामला, त्याने खूप कम्फर्टेबल केलं. तो सिनियर पण आहे, त्याला अनुभव आहे, त्याने ऑलरेडी शोज लीड केलेत. सो तो सतत मला गाईड करत असतो, असं कर तसं कर, हे असं कर ते तसं कर. सो थँक गॉड की माझ्याकडे एवढे चांगले आर्टिस्ट आहेत. आणि खरंच कारण की मालिका करताना किंवा कुठला प्रोजेक्ट करताना आपल्या बरोबरची जी लोक काम करत असतात ती लोकांनी आपल्याला कम्फर्टेबल फील करवावं लागतं. मग आपलं ते काम आहे ते पडद्यावरती पण छान दिसतं आणि आपल्याला पण ते करताना मज्जा येते. खरंच जेव्हा तू ही मालिकेला म्हणलीस, जसं तुला आलं ह्याची ऑफर वगैरे, तर तेव्हा फॅमिलीचं रिॲक्शन काय होतं जेव्हा फॅमिलीला तू सांगितली आणि फर्स्ट आहे तर फॅमिलीचं रिॲक्शन काय होतं? जे मी तुला म्हणाले की मी खूप ब्लेस्ड आहे की माझ्या आजूबाजूला खूप चांगली माणसं आहेत. मी एखादा शो लीड करावा ह्याची जेवढ्या आतुरतेने मी वाट बघत होते ना, तेवढ्याच आतुरतेने माझ्या घरचे पण वाट बघत होते. आणि जेव्हा मी त्यांना हे सगळं सांगितलं तर ऑब्व्हियसली खूप रडली मम्मी, ती खूप इमोशनल झाली. तिचं असं म्हणणं होतं की खूप दिवसांपासून मी हे स्वप्न बघत होते. ती आजपर्यंत मला कधी म्हणाली नव्हती की स्वाती किती दिवस हेच करणार आहेस, तू लीड कर कधीतरी, मला तुला लीड होताना बघायचं. कधीच नाही, तिने हे प्रेशरच दिलं नाही. पण मला दिसत होतं जेव्हा मी तिला ते सांगितलं. मी AI प्रोमो तेव्हा आला होता, मी AI प्रोमो दाखवला आणि शी वॉज लाईक की वासुदेवाकडे मला अजून काहीच नको, राईट. त्याच्याकडे व्हिडिओ पण आहे, मी जमला तर व्हिडिओ दाखवत होतो. चालेल, नक्कीच. एक जे ऑडियन्सने घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे ह्या मालिकेतून, ते काय आहे? एकदा 2 गोष्टी आहेत. मी खूप आता स्पष्ट सांगत नाही प्रत्येक गोष्ट. एकतर वृंदाची जी जिद्द आहे, तिच्या प्रेमाची जी ताकद आहे, ती हार मानत नाही. ती नाहीच, म्हणजे ती लढत जाते किती अडचणी आल्या तरी. आणि दुसरी एकदम अपोजिट गोष्ट की तिला खूप निस्वार्थी प्रेम करता येतं, खूप निस्वार्थी. सो या 2 गोष्टी प्रॉमिनेंटली आपण वृंदाकडून शिकायला पाहिजे. इव्हन मी पण शिकते. राईट. खूप खूप छान वाटलं तुझ्याबरोबर गप्पा मारून. ऑडियन्सला काय मेसेज दे? ऑडियन्सला हेच की नमस्कार, मी सौभाग्यवती वृंदा मोहन. आपल्या लाडक्या सन मराठीवर रात्री 9:15 वाजता आठवणीने मालिका बघायची. एकही दिवस मिस करायचा नाहीये, सोमवार ते रविवार. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी स्वाती विनोद भिंगार दिवे आणि तुम्ही मला पाहताय टेलीचक्कर रिजनलवर.